नर्मदे हर नर्मदे हार नर्मदा परिक्रमा आश्रम सुलपानी झाडी मुलगी या आश्रमात आपले स्वागत आहे। बाबाजी आपलं नाव सांगा बरं, आपण कुठून आहात? माझं नाव रामचंद्र कात्रे। अरे मी वा. भोकर ओ. जिल्हा नांदेडहून आलेला आहे, मराठवाड्यातील। अरे वा, आपली ही पहिलीच परिक्रमा? माझी ही पहिली परिक्रमा आहे। कोणाकडनं प्रोत्साहन मिळाला तुम्हाला या आईच्या परिक्रमेसाठी? हां, आईच्या परिक्रमेसाठी आमच्या कार्यालयामधील एक रिटायर्ड कर्मचारी होते। त्यांनी परिक्रमा करून आल्याच्या नंतर मला सांगितले की आपण ही परिक्रमा केली पाहिजे। अरे वा. चला, त्यांनी केल्याच्या नंतर मी म्हणलो आपणही करून घ्यावं, कारण चांगल्या गोष्टी आपलं शरीर सशक्त असेपर्यंतच केलं पाहिजे। अरे वा. नंतर पुन्हा का होऊ शकत नाही, कारण अंगम गलितम फलितम तुंडम दशन विहीनम दातम तुंडम अशी अवस्था होते। राम म्हणायला गेलं तर लांब शब्द निघते, तर राम काय ते लांबच होऊन जाते, आपण काही करू शकत अरे नाही। वा. जेव्हापर्यंत आपले हातपाय सक्षम आहेत आणि आपल्यामध्ये ताकद आहे आणि त्या माध्यमातून आपण ह्या गोष्टी केल्या पाहिजे म्हणून। आणि सगळ्यात महत्त्वाचं, आज आमचा जवळपास 13-14वा दिवस आहे। आम्ही 21 तारखेला मैयाची सुरुवात, ह्या परिक्रमेची सुरुवात केलो। तर एवढ्या दिवसामध्ये असं जाणवलं की खरोखरच ही परिक्रमा म्हणजे एक अद्भुत आहे, अलौकिक आहे, आणि ह्याचं वर्णन म्हणजे शब्दामध्ये करणं म्हणजे फारच कमी आहे। इतकं सुंदर आहे, आणि प्रत्येक ठिकाणचं प्रयोजन, नियोजन, आयोजन ह्या 3 ज्या गोष्टी आहेत ना, अतिशय सुंदर आहेत। फक्त एकच ह्या माध्यमातून सांगावं असं वाटते, जिथं खूप चांगलं असते ना तिथं गालबोट फार लवकर लागते। हो, हे दुःखाची गोष्ट आहे, खेदाची गोष्ट आहे। कारण काय, आम्ही भारतीय माणसं एवढे विचारानं कंगाल आहोत की आम्हाला आमच्या जवळच्या माणसाचंच बरं वाटत नाही आहे। कारण आम्ही आत्तापर्यंतच्या खूप पानिपतचं लढाई पाहिलो, पहिली पानिपतची लढाई पाहिलो, दुसरी पानिपतची लढाई पाहिलो, इवन तिसरी भाऊसाहेब पेशव्याची सुद्धा लढाई पाहिलो। तर ह्यामध्ये काय झालं, आमचे तंगडे ओढण्याचं काम करून आम्ही आमची एवढी सुंदर असलेली संस्कृती खराब केलो, एवढी मोठी विचारधारा करून। तसंच ही अतिशय चांगली असलेली ही जी परिक्रमाची यात्रा आहे, ती ह्याला कुठंतरी गालबोट लागते असं कुठंतरी जाणतंय माझं मन। म्हणून मला असं वाटते की या ठिकाणी जे वाईट व्यसनाची जे माणसं आहेत ते याच्यापासून दूर गेले पाहिजे। हेच गालबोटं लावून ह्या परिक्रमेला बदनाम करू शकतात, हे मला या ठिकाणी विशेष नमूद करावं वाटते। तर ही परिक्रमा अतिशय सुंदर आहे। परिक्रमेमध्ये अतिशय तुमचं प्रयोजन, नियोजन, आयोजन अतिशय चांगल्या प्रकारे आहे। फक्त या ठिकाणी मला एक गोष्ट सांगा असं वाटते आणखी, की माणसाला आहे की नाही, सुख सुविधा जास्त मिळाले ना माणूस त्या ठिकाणी खराबा करते। मग या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, माणसाला खाण्याचं अतिशय चांगल्या प्रकारे मिळू लागलं, आणि काही लोक ह्या माध्यमातून चलो खाणं को मिल रहा है म्हणून निघालेले आहेत। त्याच्यामुळे ह्या परिक्रमेला गालबोट लागू शकते। तर हे सदाव्रत जे आहे त्या माध्यमातून जर झालं तर एक चांगलं होईल, नाही गेलं तर ह्या परिक्रमेच्या माध्यमामध्ये खायला बिलकुल नाही द्यायला पाहिजे। फक्त निवासाचीच व्यवस्था झाली पाहिजे। तुमचं तुम्ही आणा, तुमचं तुम्ही खा, आणि तुम्ही परिक्रमा करा। अशी जर परिक्रमा झाली तर ही परिक्रमा चिरंतकाळ टिकणारी आहे। नसता हे फुकट खाणारे लोक ह्या परिक्रमेला बदनाम केल्याशिवाय राहणार नाही, हे मला ह्या ठिकाणी विशेष नमूद करायचं मी वाटतं। तुमचं पूर्ण थांबवतो, माफ करा। कारण ही लोक कसे आहेत माहिती, हे 4 प्रकारचे लोक आहेत। एक तर सात्विक, एक सात्विक, मग हौशा, नवशा, गौशा। आपल्या मराठी भाषेत सांगा, हौशी, नवशा, गौशा, हे 4 प्रकारचे लोक आहेत। आणि त्याच्यात कोण नुसतं पाहतो की तो साला असा जातोय म्हणून मी त्याच्या मागे जायचं, कोण नुसतं हौसत करायला चला पार निघायचं, आणि एक परमार्थवाला असतो, त्याला फक्त परमार्थाचीच घेणं देणं असतं। रस्त्यात अशा बऱ्याच गोष्टी होतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं असतं। आणि खरी परिक्रमा काय आहे, ही परिक्रमा एक तपस्या आहे, परिक्रमा नाही।
तपस्या आहे तपस्या. परिक्रमा नाही, ही आहे तपस्या आईच्या प्रती. आईच्या प्रती ही एक तपस्या आहे. प्रत्येक परिक्रमावासीची तपस्या आहे. मार्कंड ऋषींनी किती किती वर्ष त्यांची परिक्रमा केली आणि केल्यानंतर त्यांचं एकच शब्द त्यांच्या तोंडातून निघाला, ही परिक्रमा मी पूर्ण केली. परत त्यांना ती परिक्रमा पूर्ण करावी लागली आणि त्याला कितीतरी वर्ष लागून गेले. 14 वर्षे. तर माणसात हा पणा आहे ना, हा थोडासा झाला ना तर होऊन जाईल. आणि ही कसं आहे, आपण तुम्ही निघालेलो परिक्रमांना, प्रत्येक तो हौशा असेल नवशाक असेल, त्याला काही ना काही मिळतं, पण मिळतं आई देते, त्याला पण देते. हो, त्याला पण देते, त्याला पण बुद्धी येईल, नाही येणार असं नाही, त्याला पण बुद्धी येईल. तो इथं नाही सुधारणार तर मग सुधारणार कुठं? वो यहाँ नहीं सुधरेगा बाबाजी तो और कहाँ सुधरेगा? ये एक सुधार ग्रह, उसको पता चलता है, वो धीरे धीरे चेंज होता है उसका, उसके वाणी में चेंज होगा, उसके वागने में चेंज होगा, वो आगे चल के वो सुधर जाता है. आप जैसे महात्माओं के लोगों में वो रहेगा तो वैसा ही बनेगा. अनुभव बढ़ता है. उसको अनुभव होता ठीक है, आहे. वो चेंज होता है. पुढे चालून होतं तीन बाबा. गोष्टी सांगितल्या हां. बघा, नाही हे हौशे गौशे नवशे. तर ह्याच पद्धतीने मी 3 प्रकार सांगतोय. जत्रा, यात्रा आणि तीर्थयात्रा. हां. हे 3 प्रकार आहेत बघा. जत्रा म्हणजे निव्वळ गर्दा बाजार सारखा, बस बस. ते बाजार झालं. यात्रा म्हणजे जिथं पाय चालतात ती यात्रा झाली. आणि ज्या ठिकाणी पाय आणि हृदय दोन्ही चालतात ते झाली तीर्थयात्रा. तर आपल्याला हे जत्राचं स्वरूप करायचं नाही ना, यात्रेचं स्वरूप करायचं नाही, आपल्याला तीर्थयात्रेचं स्वरूप करायचं आहे. आता- बघा महाराज, मी सांगतो, ऐकून घ्या. नहीं आपने को तीर्थ यात्रा करने का है, मेरा- आपने को यात्रा और नहीं, जत्रा नहीं करने का है. बाबा जी इसमें ऐसा है ना, जिसको जो चाहिए वो उसमें से चुनेगा. आपको क्या चाहिए आप चुनेगा, किसको अच्छा ही चुनना है अच्छा ही चुनेगा, जिसको जो चाहिए वो चुनेगा. सबको फ्री रखा है, परमेश्वर ने सबको फ्री रखा है. ये नहीं रखा है कि आप यही ले लो, जबरदस्ती नहीं. आपको उसका नतीजा भी भोगने पड़ेगा. ये कर्म भूमि है, यहाँ भगवान परमेश्वर खुद आया तो उसको भी भोगने पड़ा है. तो ये हम तुम जैसे कि खेस की मूली है, हमें भी भोगने पड़ेगा. हम भी गलत कार्य करेंगे, हमको भी भोगने पड़ेगा. यहाँ कोई छूटा नहीं. ये कर्म भूमि है, कर्म प्रधान विश्व रच राखा, जो जस किन तस फल चाखा. यहाँ कोई छूटने वाला नहीं. परमेश्वर खुद भी आएगा, वो जैसा करेगा उसको उसका सर, देना ही पड़ेगा. 1761 मध्ये पानिपतचं युद्ध झालं. त्या युद्धामध्ये भाऊसाहेब पेशव्यानं आपल्यासोबत यात्रेस करू लोकांना घेऊन गेलं. माहिती आहे ना तुम्हाला इतिहास पाहिले? मी जातो पानिपतला जातो. हा, तर त्या ठिकाणी खरं पाहिलं तर सैन्यच न्यायला पाहिजे होतं, परंतु सगळे लोक काय म्हणले, अरे बापरे, तुम्ही उत्तर भारतामध्ये चाललात, तिकडं आहे की नाही, मोठमोठे तीर्थस्थान आहेत, आम्हाला दर्शन होते, आपल्याला- आमच्या जीवनात होत नाही, म्हणून ते सगळे गेले. आणि गेल्याच्या नंतर काय झालं, आता त्याचं पानिपत झालं. काय झालं म्हणजे समाप्त झालं. तसं आपल्याला ही तीर्थयात्रा कायमची ठेवायची असेल तर याच्यामध्ये काहीतरी सुधारणा होईल बाबा. नक्की झाला पाहिजे. परिवर्तन निसर्गाचे नाही, मैया परिवर्तन करेंगे. करेंगे. परिवर्तन निसर्गाचं नाही, आणि परिवर्तन होत राहील. कुठं ना कुठं परिवर्तन. मया जगताचे सर्वोच्च न्यायालय. मया हे जगाचं सर्वोच्च न्यायालय आहे, मया ही करणार आहे. परंतु माणसाला मये मन आद समय बुद्धी निवेशा, मन आणि बुद्धी भगवंतानं स्वतंत्र दिलेला आहे. बरोबर. त्या मन बुद्धीच्या माध्यमातून माणसानं सतर्क बुद्धीने निर्णय घेऊन विचारपूर्वक काम केलं पाहिजे. हेच या ठिकाणी मला सांगावं असं वाटते. धन्यवाद बाबा. Thank you. आपण आपले जे विचार मारले याच्याबद्दल धन्यवाद. मी आईच्या चरणी हीच प्रार्थना करेल की आपण ज्या इच्छेने आल्यात, ज्या सदिच्छा, ज्या आपला सदिच्छा आई पूर्ण करो. नर्मदे हर. नर्मदे हर, नर्मदे हर. बाबाजी, माझा काही बोलण्यात भूल झाली असेल माफ करा, मला काही एवढं काही येत नाही. आणि याच्यातला मी पत्रांकन अतिशय छान प्रकारे करतात. तुमचं जे बोलणं नाही बाबा. आहे, खूप छान. मला याच्या समोरच्या माणसाला बोलकं करतात. नाही, मी एक प्रेस रिपोर्टर ज्या पद्धतीनं समोरच्या माणसाला गुगली बॉल टाकून त्याच्यातून शब्द वजून घेते, त्या पद्धतीने तुम्ही वजून घेता. त्याच्यामुळे तुम्हाला खरं पाहिलं तर एका मोठ्या चॅनलचं सुद्धा एक